तिघही जण इकडे बसलेत माझ्या सोबत। विधानसभेमध्ये त्यांचा पराभव केला गेला आणि कोणी केला हे मी मुद्दामून बातमी घेऊन आलोय। हे भाजपचे जे एक नगरसेवक होते कोल्हापूरचे, काय त्यांचं नाव, आरडी पाटील, त्याने आरडाओरडी केले आता आणि नाव कोणाचं घेतलंय, आहे ना लक्षात? म्हणजे हे नुसते खोकेबाज नाही आहेत, हे भाजपवाले एवढे नालायक आहेत। अरे जेव्हा तुमच्यासाठी आम्ही मतं मागत होतो, मी अनेकदा बोललोय आणि ते खरं आहे की संपूर्ण देशात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कोणी त्यांना जवळ घ्यायला तयार नव्हते, पण शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसून महाराष्ट्र दाखवला, नाहीतर तुम्हाला खांदा द्यायला आज माणूस महाराष्ट्रात दिसला नसता। पण तुमची निवडणूक असल्यानंतर तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर करून घेतलात आणि माझी निवडणूक असल्यानंतर, शिवसैनिकांची निवडणूक असल्यानंतर हे पाडापाडीचे धंदे केले। याचा मी सूड घ्यायला आलेलो आहे। मी सूड घेणार, तुम्ही सुद्धा सूड घेतला पाहिजे। तुम्ही तुमचं सगळं सोनं करून घेतलं असं तुम्हाला वाटलं असेल, पण संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय। आणि जसा तो धृतराष्ट्र होता की कौरव काय करतात त्यांना कळत नव्हतं, तसा हा धृतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तो कौरवांच्या बाजूला राहणार नाही, तो सत्याच्या बाजूलाच राहणार आहे। आज सगळीकडे जे मोदी फिरतायत, नकली सेना नकली सेना, ही बघा ना काय ती सेना, कुठे कुठे जाल तिकडे सेना सेना दिसते। पण हे ते जे बोलतायत हेच तर त्यांचं उद्दिष्ट आहे, हेच तर त्यांचं उद्दिष्ट आहे। तुम्ही मला सांगा की सर्वोच्च न्यायालयाने इथल्या या लवादाचं कानफट फोडलेलं आहे। अगदी मला गादीवरून खाली खेचलं, स्वतः बसले उडी मारून, त्यांची सगळी पोरं टोरं चालतात, कोण मंत्री होतंय कोण आमदार होतंय, पण शिवसेना प्रमुखांचा पुत्र बसला, तू नाही बसायचं, तू खाली बस म्हणून ज्या घराण्याने सगळं काही यांना दिलं त्याला तुम्ही खाली खेचलात। गद्दारी तर केलीच, पण सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं की हे गद्दार आहेतच, पण या गद्दारांचे बाप जे दोघ जण दिल्लीत बसलेत ते सुद्धा महाराष्ट्राचे गद्दार आहेत। कारण सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यांनी सांगितलं की तिथल्या म्हणजे इथल्या राज्यपालांनी चुकीचं काम केलेलं आहे। मी राज्यपाल त्यांना कधी मानलंच नाही, मी त्यांना कोश्यारी म्हणूनच म्हणतो, कारण राज्यपालांचा मी अपमान करू इच्छित नाही, ते घटनात्मक पद आहे। पण घटनात्मक पद म्हटल्यानंतर त्या पदाचा अपमान होऊ न देणं हे त्या खुर्चीवरती बसलेल्या माणसाने सुद्धा बघायला पाहिजे होतं। पण जसा दिल्लीवरनं त्यांच्या मालकाने यांना फोन करून सांगितलं त्याप्रमाणे तो कोश्यारी वागले। ते आपलं सरकार बरखास्त करण्यासाठी त्यांनी विधानसभेचं अधिवेशन बोलवलं, मग कोर्टामध्ये आपण गेलो, मग लवाद नेमला गेला। लवाद यांचा कोण, चमचाच तो नार्वेकर। आणि कोर्टाने सांगितलं की विधानसभेच्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवरनं पक्ष कोणाचा ठरवता येत नाही। हा बघा माझा पक्ष माझ्या समोर बसलेला आहे। अजूनही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही। निवडणूक आयोग ह्यांचा घरगडी, लवाद ह्यांचा घरगडी, त्यांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांनी निकाल देऊन टाकला। पण जेव्हा आता काही काळ असलेले पंतप्रधान मोदी म्हणतात की नकली सेना आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती मोदी दडपण आणतायत, दबाव आणतायत, असा माझा जाहीर आरोप आहे। ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।